असं एक ग्रहाधीनम जगत सर्वम असं म्हटलं आहे संस्कृतमध्ये. ग्रहांच्या वेगवेगळ्या स्थिती बदलत असतात, त्याप्रमाणे त्याचे परिणाम. त्यामुळे हे 40 दिवसात अनेक प्रकारचे दुर्घटना, मानवी हानी ही वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकते. हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो या 3 ग्रहांचा पण एक विशिष्ट त्रिकोणयोग पण झालेला आहे. देशामध्ये 4 दिवसात 4 मोठ्या अपघाताच्या घटना घडल्या. मुंबई लोकलचा अपघात असेल, नुकताच अहमदाबादमध्ये झालेली विमान दुर्घटना असेल, किंवा कालच झालेली पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीकाठावरील पूल दुर्घटना असेल. एकूणच ह्या जर दुर्घटना आपण बघितल्या तर ह्या वर्षी दुर्घटनांचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर दिसून येतं. परंतु यामध्ये नेमकं ह्या घटना कशामुळे घडत आहेत, ग्रहांची स्थिती काही बदललेली आहे का, असा देखील संशय व्यक्त केला जातो आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत नाशिकचे ज्योतिषशास्त्र अभ्यासक नरेंद्र धारणे गुरुजी, स्वागत आहे आपलं माय महानगरमध्ये. गेल्या 4 दिवसामध्ये ज्या पद्धतीनं अपघाताच्या घटना देशात घडत आहेत, काय सांगाल? आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून याकडे कसं बघतात? असं एक ग्रहाधीनम जगत सर्वम असं म्हटलं आहे संस्कृतमध्ये. तर ग्रहांच्या अधीन संपूर्ण विश्व आहे. आणि या प्लॅनेटरी मोशन, अंतरिक्षामध्ये जसे ग्रहांचे वेगवेगळे बदल होत असतात, ग्रहांच्या वेगवेगळ्या स्थिती बदलत असतात, त्याप्रमाणे त्याचे परिणाम हे मानवी जीवनावर, पृथ्वीवर होत असतात. आता 1941 साली ग्रहांची जी स्थिती होती ती स्थिती सध्याच्या परिस्थितीत निर्माण झालेली आहे. 2025ला 1941ची ग्रहस्थिती आहे असं अभ्यासात्मक संशोधन आहे. त्यामुळे सध्या चाललेलं आहे मंगळाचं राजराशीतून भ्रमण. मंगळ हा सध्या अत्यंत सिंह राशीतून त्याचं भ्रमण प्रभावीपणे चाललेलं आहे. आणि त्याच्यासोबत केतू हा पापग्रहसुद्धा आहे. आणि त्याचं सध्या सिंह राशीतून असणारं मंगळ केतूचं भ्रमण, आणि त्यांचं शनी हा सध्या मीन राशीला आहे. 7.5 चालू आहे मीन राशीच्या लोकांना. म्हणजे ही स्थिती जी दाखवते 1941 सालचं पंचांगाने षडाष्टक योग झालेला आहे शनी आणि मंगळाचा. आणि ही स्थिती 27 जुलैपर्यंत आहे, 27 जुलै 2025पर्यंत. त्यामुळे हे 40 दिवसात अनेक प्रकारचे दुर्घटना, मानवी हानी ही वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकते. मंगळ हा अग्नी, तसंच वेगवेगळ्या प्रकारचे असणारे कोलमडून मृत्यू, अशा प्रकारच्या घटनांचा कारक असल्यामुळे, तसेच विमान अपघात. कारण याच्यात हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो या 3 ग्रहांचा पण एक विशिष्ट त्रिकोणयोग पण झालेला आहे. त्यामुळे अंतरिक्षामध्ये सुद्धा मोठमोठे अपघात, जसं तुम्ही बघितलं आहे की अहमदाबाद लंडन विमान क्रॅश झालं, तसंच केदारनाथला सुद्धा हेलिकॉप्टरमध्ये काही मृत्यू झाला. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो यांचा झालेला त्रिकोणयोग, आणि त्याचबरोबर शनी आणि मंगळाचा षडाष्टक योग हा 27 जुलैपर्यंत असल्यामुळे अशा वेगवेगळ्या घटनांना सामोरं जावं लागतं. अपघातजन्य परिस्थिती पूर्ण देशामध्ये आहे, देशातच नाही विदेशात सुद्धा आहे. काही ह्या घटना तुम्हाला परदेशातही आता थोड्या दिवसात ऐकायला मिळतील का तिथे अशा अपघात होत आहेत. पण मग तुम्ही ज्या पद्धतीनं म्हटलात की 27 जुलैपर्यंत ह्या अपघाताचा योग आहे, कोणत्या राशींना यामध्ये धोका जास्त संभवतो असं आपल्या अभ्यासानुसार सांगता? नॉर्मली कसं आहे की 7.5 ज्या राशी असतात त्याच्यात कुंभ, मीन आणि मेष या 3 राशी सध्या 7.5 आहेत. तर 7.5 ज्या राशी असतात त्यांना अशा प्रकारच्या दुर्घटनांना जास्त प्रमाणात सामोरं जावं लागतं. तसं तर आपण असं स्पेशली म्हणू शकतच नाही, पण 7.5 जरा माणसाला त्रास जास्त होतो, शारीरिक, मानसिक, आर्थिक. तर त्यांना याचा प्रभाव जास्त मिळू शकेल. याचा अर्थ इतर राशींना नाही असं नाही. शेवटी प्रत्येकाची ग्रहस्थितीनुसार काही ना काही जर अशुभ योग असतील कुंडल्यांमध्ये, तर काही ना काही छोटे मोठे अपघात प्रत्येकाच्या बाबतीत होऊ शकतात. म्हणून काळजी घेणं आवश्यक आहे. आपण एक या दृष्टिकोनातून निघताना पूर्ण शहनिशा करून, वातावरण, पर्जन्यमान, हवामान याचा अभ्यास करून निघालं पाहिजे. अदरवाईज सगळ्या प्रकारचे अशुभत्व त्या लोकांना मिळू शकेल. पण मग आपण जसं सांगितलं की या विशिष्ट राशींना 7.5 सुरू आहे, मग त्यांनी प्रवास करताना, कारण आता सध्या काय झालं, ह्या ज्या अपघाताच्या घटना घडत आहेत यामुळे प्रवास करावा की नाही असा प्रश्न नागरिकांच्या मनात येतोय. पर्यटनस्थळी जाणं असेल किंवा विमान प्रवास असेल, रेल्वे प्रवास असेल, ते टाळण्याकडे सध्या एकूणच कल दिसतोय. तर कोणत्या प्रकारचे अपघात, हे जे तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार जे काही ग्रहांची स्थिती सांगितली, कोणत्या प्रकारचे अपघात जास्त प्रमाणात घडू शकतात आणि कोणत्या राशींना जे तुम्ही आत्ता सांगितलं की धोका आहे, मग त्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे, कसं वाचलं पाहिजे या सगळ्या दुर्घटनेपासून? आता कसं आहे की प्रत्येकाला जे आवश्यक कामं असतात, आता आयुष्यात आपल्याला जे आवश्यक कामं आहेत, आपले जे काही रोजचे निरंतर व्यवसाय, बिझनेस, नोकरी संबंधातल्या गोष्टी, त्यांना जावंच लागेल. त्यामुळे ते टाळणं शक्य नाही. पण जे आपण एक प्रकारचे एन्जॉयमेंटचा जो विषय आहे का बाबा आपण कुटुंबासह कुठेतरी एक या दृष्टीने सुट्ट्या आहे तर जावं, हा जो विषय हा आधी पुनर्विचार करावा. त्यातल्या त्यात जिथे पर्जन्यमान खूप आहे, जसं कोकण आहे महाराष्ट्रामध्ये, किंवा आता सध्या खूपच पाऊस जोरात सगळीकडे चालला आहे, मग अशा वेळेस आकारण काहीतरी आपण जाणं हे अयोग्य आहे. त्याचा विचार आधी केला पाहिजे. त्या ठिकाणचं पर्जन्यमान आणि असणाऱ्या हवामानाची स्थिती काय याचा आधी आढावा घेतला पाहिजे आणि नंतर गेलं पाहिजे. स्वतःच्या कुटुंबाची सुरक्षा ही प्रथम आहे. जरी एक प्रकारचा आनंद जीवनात घ्यायचा
घ्यायचं असेल ते कुटुंब सुरक्षा ही महत्त्वाची आहे. आणि जिथे आवश्यक आहे का आपल्याला व्यवसाय किंवा बिझनेस निमित्ताने फिरणं आवश्यक आहे तिथे मात्र आपण जाणं आवश्यक आहे, कारण त्या बाबतीत काळजीपूर्वक एखादी व्यक्ती स्वतःच्या कामासाठी जेव्हा जाते तेव्हा ती सुरक्षित राहू शकते. पण कुटुंबाला घेऊन जाणं हा विषय जेव्हा असतो तेव्हा सुरक्षाच्या बाबतीत आपल्याला फार काळजी घेणं आवश्यक आहे. पण मग कोणत्या राशींना अपघाताचा धोका संभवतो या 27 जुलैपर्यंतचा जो काळ आहे, असं काही स्पेसिफिक आपल्याला सांगता येईल का आपल्या अभ्यासानुसार? असं स्पेशली नाही, पण शनी मंगळाचा षष्ठ योग म्हटल्यावर शनीच्या राशी ज्या आहेत ज्याला 7.5 आहे आणि मंगळाच्या काही राशी आहेत, म्हणजे त्याच्यात एक प्रकारची मेष रास येते किंवा एक प्रकारचे सिंह रास येते, कारण सिंह राशी ती युती झालेली आहे. तसंच ही अशा प्रकारच्या सिंह, नंतर मेष, तसंच तुमचे कुंभ, मीन या राशींनी काळजी घेणं आवश्यक आहे. पण मग ज्यांची 7.5 आहे त्यांनी काय विशिष्ट प्रकारच्या पूजाविधी करणं असेल किंवा काय नियम पाळणं असेल हे करणं आवश्यक आहे? आता 7.5 ही सगळ्यांनाच वाईट असते असं नाही, काही राशींना 7.5 पथ्यावर पण असते, त्यामुळे असं म्हणणं चुकीचं. पण तरीसुद्धा 7.5मध्ये श्री हनुमानजींची उपासना अत्यंत प्रभावशाली मानण्यात येते. हनुमान चालीसा पठण किंवा शनीश्वर महाराजांचं दर्शन, त्यांचा असणारा अभिषेक किंवा शनिवारचं उपोषण अशी विविध प्रकारच्या 7.5 गोष्टी केल्या जातात. आपली आत्मशक्ती वाढावी, देवतांची कृपा राहावी म्हणून 7.5मध्ये याचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर आपण बघितलंच की ज्या पद्धतीनं देशभरामध्ये अपघात घडत आहेत त्यामध्ये ज्योतिषशास्त्राचा देखील धार्मिक गुरुजींनी आपल्याला सांगितलं की कोणत्या राशींना या प्रकारचा धोका संभवतो आणि नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की 27 जुलैपर्यंत ह्या अशा प्रकारच्या अपघाताच्या घटना या घडत राहतील असं त्यांच्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार सांगितलं जातं आणि त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.